पासून बघत होता? ठीक आहे म्हटलं, तुम्ही या वर्गात कधी येऊन बसतात? मुलं म्हणाली जून पासून. आणि माझा त्या वर्गात जाण्याचा योग होता सप्टेंबरचा. आणि मग सर्वांना सांगितलं की या वर्गात जून पासून बसतात. ठीक आहे, तर तुम्ही सर्व वाचलेले आहेत, डोळे काय करा, डोळे तुम्ही मिटा. म्हणजे तुम्ही बसला त्या भिंतीच्या पूर्वेकडच्या बाजूला एक सुविचार लिहिलेला आहे. कोणाला काही तो सांगता आला नाही, मग मी तो सुविचार सांगितला. काय सुविचार होता? आई असेपर्यंत तिची किंमत कळत नाही, परंतु ती गेल्यावर कशातच किंमत राहत नाही. मी म्हणालो आणि माझ्या डोळ्यातून थोडेसे थेंब बाहेर आले. का? त्याच्या अगोदरच एक 20 दिवस माझी आई वारलेली होती. आणि मी सहज विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, आज आईला नमस्कार करून कोण कोण आलेले आहे? तुम्हालाही विचारतो, आज परीक्षा आहे, घटक चाचणी की दुसरी का चौथी? दुसरी घटक चाचणी. आज आईला नमस्कार करून किती जण आले? जरा बोर्डवर करा बघूया. गुड, छान, असू द्या. ज्यांनी आम्हाला जन्म दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यांना नमस्कार करायला मित्रांनो काय वाईट वाटते आपल्याला? आणि जो देव जो दगडाचा आहे तो स्वतः कधी आंघोळ करत नाही, दुसऱ्याने आंघोळ घालायला पाहिजे, आणि त्याला आम्ही नमस्कार करतो. तू आम्हाला पाव, आम्हाला पास कर. परंतु जी अभ्यास करायला सांगते, तुम्ही घरी लवकर गेले नाही तर कार्टी अजून काय नाही म्हणून वाट बघत असते, मग त्या आईला नमस्कार करायला काय वाईट वाटते आपल्याला? का साने गुरुजी सांगून गेले, आई माझा गुरु कल्पतरू सौख्याचा साजरू आई माझी. गुरुजींच्या बरोबरच गेलं का ते? आपल्या कोकणातले गुरुजी. मग आपण आपल्या आईला का नमस्कार करायचा नाही? दुसऱ्याच्या आईला करा मी म्हणणार नाही, आपण आपल्या आईला नमस्कार करायचा. मग नंतर काय असेल? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा नंतर असेल. फर्स्ट गुरु, आपला आद्य गुरु कोण आहे? आपली आई आहे, आपले वडील आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आपण आपल्या आईला नमस्कार, ठीक आहे, आता गेल्यानंतर करा, रोज शाळेत येताना नमस्कार करा आपल्या आईला. काय पैसे पडतात का बघूया? का कमरेत तुमच्या काय दुखतंय का थोडस वाकल्यानंतर? रे नम्रता, लीनता शिकायचं असेल तर आपण पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना नमस्कार करायला शिकलं पाहिजे. तुम्ही गुणी विद्यार्थी आहात, तुमच्या परीक्षेला शुभेच्छा आहेतच. एक काम तुम्हाला मी सांगणार आहे. आता जूनला शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत तुमची जी पुस्तकं आहेत अभ्यासक्रमाची, मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित, समाजशास्त्र, पूर्ण पुस्तक वाचलेलं आहे आतापर्यंत शिकवलेलं. असे किती जण आहेत? जरा बोर्डवर करा बघूया. आणि जसं जगण्यासाठी वाचून, तर तुम्ही अभ्यासक्रमाची पुस्तक वाचायला शिका. कविता पाठ करायला पाठ झाल्या असल्या पाहिजेत आपल्याला. हे अभ्यासक्रमाची पुस्तकं हे आईचं दूध आहे मित्रांनो. जगण्यासाठी जसं आईचं दूध लागतं, तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचली पाहिजे. गाईड, मासिक, नोट्स हे काय आहे? चहा आणि कॉफी सारखं आहे. भाकरी आपल्याला सकाळी आई भाकरी देते की नाही न्यारीला, तशी भाकरी म्हणजे कोण आहे? अभ्यासक्रमाची पुस्तक आहे. अभ्यासक्रम वाचला पाहिजे आपण. जर पुस्तक वाचली, निश्चितपणे तुम्ही जी मोठे झाल्यानंतर ज्या परीक्षा देणार आहात, मला असं वाटतं 5वी ते 10वी पर्यंतची जर सर्व पुस्तकं मुलांनी वाचली तर काय होईल? तुम्हाला ज्या परीक्षा भविष्य काळातल्या